आनंदी मालिकेच्या आजच्या भागात मालक साहेब म्हणतात, या जगाला मी हे सांगू इच्छितो, आनंदी माझी अर्धांगिनी आहे, निंबाळकर घराण्याची लक्ष्मी आहे आणि ज्या सोहळ्यामध्ये माझ्या पत्नीचा तिच्या अस्मितेचा सन्मान होणार नसेल, तो पुरस्कार स्वीकारणं म्हणजे स्वतःच्या अभिमानाचा लिलाव करणे. शिल्पाताईला इकडे धक्का बसलेला असतो. मालक साहेब पुढे म्हणतात, जर माझी पत्नी या सोहळ्यामध्ये सन्मानाने आतमध्ये जाऊ शकत नसेल, तर हा पुरस्कार मी आत्ताच्या आत्ता धुडकावतो. कारण माझ्या बायकोच्या सन्मानापेक्षा जगात कुठलाही पुरस्कार मला मोठा नाहीये. बापू इकडे म्हणत असतात, अरे शाब्बास रे माझ्या वागा, वा वा, हेच ऐकायचं होतं मला. युगंधर, जिंकलंस रे तू, जिंकलंस. शिल्पा मात्र बापूंजवळ बघत असते. माई म्हणतात, बघितलं शिल्पा, तू आनंदीला हकलवून लावण्यासाठी, तिचा अपमान करण्यासाठी म्हणून तिला असा गाऊन घालून पाठवलं होतंस ना. पण बघ, युगंधरनं अत्यंत हुशारीनं आणि प्रेमानं आनंदीच्या सन्मानासाठी आणि अब्रूसाठी युगंधर एवढा मोठा पुरस्कार लाथाडायला तयार झाला. शिल्पा, तुझ्या या घाणेरड्या वागण्यामुळे आनंदी नाही, तुझा भाऊ त्या यशापासून दूर होत चाललाय. हे लक्षात येतंय का तुझ्या? झालं समाधान? त्यानंतर युगंधर आनंदीच्या हाताला पकडतो आणि आनंदीला घेऊन जात असतो. दोघेही गाडीमध्ये बसायला जात असतात. एवढ्यातच मंत्री साहेब जोरजोराने टाळ्या वाजवायला लागतात. मंत्री साहेब युगंधर जवळ येतात आणि म्हणतात, अप्रतिम, खरोखर शब्द नाहीयेत माझ्याकडे तुमच्या या विचारांना. मिस्टर युगंधर निंबाळकर आणि मिसेस आनंदी निंबाळकर, तुम्हाला दोघांना सुद्धा हा सोहळा सोडून जायची काहीही गरज नाहीये. मिस्टर निंबाळकर, आता जे तुम्ही बोललात ते आत्ताच्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं सत्य आहे. कपडे काहीही असो, माणसाचे संस्कार, तिची निष्ठा आणि तिची अस्मिता हीच तिची खरी ओळख असते. मिस्टर निंबाळकर, आज आनंदी यांनी पाश्चात्य कपडे घालून सुद्धा त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि त्यांच्या पायातील जोडवी ज्या स्वाभिमानाने मिरवली आहेत, ते बघून मला या मराठी कन्येचं स्वार्थ अभिमान वाटतो. आणि मिस्टर निंबाळकर, मला गर्व वाटतो तुमचा. ज्या पुरुषाला आपल्या पत्नीच्या सन्मानाची एवढी जाणीव असते, तोच पुरुष खऱ्या अर्थाने असा ग्लोबल आयकॉन बनण्याच्या लायकीचा असतो. हे ऐकून सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. आनंदीला सुद्धा मालक साहेबांचा अभिमान वाटत असतो. माईंना इकडे खूप आनंद झालेला असतो. शिल्पाचं तोंड मात्र पडलेलं असतं. विद्याधरचं तोंड सुद्धा बंद झालेलं असतं. पुढे मंत्री साहेब म्हणतात, या मिस्टर निंबाळकर, हा सोहळा आणि हा पुरस्कार फक्त तुमचीच वाट पाहतोय. माई इकडे शिल्पाला म्हणतात, बघितलं शिल्पा, तू तुझ्या कटकारस्थानानं, तुझ्या वाईट वागण्यानं सगळी हद्द पार केलीस, परंतु युगंधरच्या चांगल्या वागण्यानं, समजदारीनं आणि नवऱ्याच्या कर्तव्यानं ही सगळी परिस्थिती कशी सावरून घेतली. आज तुझ्या या कटाने आनंदी मागे हटली नाही, उलट वेस्टर्न गाऊनमध्ये मोठ्या ऐटीत ती युगंधर बरोबर आज पुरस्कार स्वीकारणार आहे, तेही सगळ्या जगासमोर. बापू म्हणतात, आज आनंदी युगंधरच्या बरोबर उभी राहणार. शिल्पा, तू तिला नाही रोखू शकलीस. माई म्हणतात, शिल्पा, तू पूर्णपणे हरली आहेस. दुसरीकडे पृथ्वीची मीटिंग सुरू झालेली असते. पृथ्वीच्या डिझाईनचं खूप कौतुक होत असतं. क्लायंट पृथ्वीला विचारत असतात, बाय द वे, ह्यांची ओळख? पृथ्वी म्हणत असतो, या मिस आरती नाईक, आमच्या कंपनीच्या हेड डिझायनर. क्लायंट म्हणत असतात, हो, यात तर काही शंकाच नाही. डिझाईन बनवणाऱ्या मॅडम जर एवढ्या स्वीट आणि प्रिटी असतील, तर त्यांच्या इमॅजिनेशनमधून बनलेल्या ह्या डिझाईन केवढ्या सुंदर असतील. आरती त्या क्लायंटला थँक्यू सर असं म्हणते. पृथ्वीला मात्र त्या क्लायंटचा खूप राग आलेला असतो. पृथ्वी रागाने त्या क्लायंटजवळ बघत असतो. त्यानंतर आरती त्या क्लायंटला, एक मिनिट हा सर असं म्हणते आणि पृथ्वीजवळ जाते. पृथ्वीला म्हणते, पृथ्वी सर, तुम्ही नेहमी मला मीडियोकर डिझायनर म्हणून हिणवत असता, परंतु बाहेरच्या लोकांना माझी खरी किंमत कळते. त्यानंतर तो क्लायंट डिझायनिंगच्या सिक्रेटबद्दल आरतीला विचारत असतो. आरती म्हणत असते, नाही, सिक्रेट वगैरे असं काही नाहीये. कसं आहे, काम जर आवडत असेल तर डिझाईन ओघाओघाने सुचतात. शेवटी अनुभव सुद्धा कामी येतोच थोडासा, असं म्हणून ती पृथ्वीजवळ बघत असते. क्लायंट म्हणत असतो, ऍक्च्युली आरती मॅडम, ही कॉपी आणि तुमच्या या डिझाईन्समुळे आजची इव्हनिंग माझी स्पेशल झाली. असं म्हणून क्लायंट आरतीला थँक्यू असं म्हणतो. आरती म्हणते, थँक्यूचं काय आहे यात? मी सुद्धा डिझाईन बनवत असताना मला एखादी कॉपी मिळाली तर मलाही खूप छान वाटतं. क्लायंट म्हणत असतो, अरे वा, तुम्हाला सुद्धा कॉपी आवडते, म्हणजे आपल्या बऱ्याच आवडीनिवडी जुळतायत म्हणायच्या. यावर आरती हसत असते.
क्लायंट म्हणतो, "आरती मॅडम, जेव्हा मी या डिझाईन्स पाहिल्या ना, तेव्हा मला वाटलं कोणीतरी खडूस माणसाने काढल्या असतील. पण तुम्ही एवढ्या क्यूट आणि ग्रेसफुल आहात ना, भलत्याच फ्रेंडली आहात तुम्ही." यावर आरती म्हणते, "अहो राघव सर, खडूस आणि सिरियस माणसं बिझनेस सांभाळतात." असं म्हणून आरती पृथ्वीकडे बघत असते. पुढे आरती म्हणते, "आम्ही डिझायनर्स तर मनातून फ्री आणि मोकळे असतो." त्यानंतर पृथ्वीला ही ऑर्डर मिळालेली असते. एक क्लायंट म्हणत असतो, "पृथ्वी सर, एवढी मोठी ऑर्डर तुम्हाला वेळेत कंप्लीट करता येईल ना?" पृथ्वी म्हणत असतो, "हो, होऊन जाईल." त्यानंतर राघव म्हणतो, "पेपर रिलेटेड जे पण काही काम असेल ना, ते तुम्ही यांच्याशी बोलून घ्या." त्यानंतर राघव आरतीला म्हणतो, "तुम्ही मला तुमच्या डिझाईन दाखवू शकाल?" त्यानंतर तो पृथ्वीला म्हणतो, "पृथ्वी सर, म्हणजे तुमची हरकत नसेल तर." पृथ्वी बोलत असतो. एवढ्यातच आरती म्हणते, "नो इश्यू." त्यानंतर ती राघवला म्हणते, "या ना इकडे, आपण आपल्या डिझाईन्स डिस्कस करू." पृथ्वीला या सगळ्याचा खूप राग आलेला असतो. पृथ्वी पेपरवर्कचं काम करत असतो, परंतु त्याचं लक्ष फक्त आरतीजवळ असतो. सोहळ्यामध्ये इकडे मंत्रीसाहेब म्हणत असतात, "मिस्टर युगंधर, तुमच्यासारखे विचार असणारे आणि बायकोच्या पाठीमागे खंबीर उभे राहणारे पुरुष समाजाला दिशा देणारे आहेत." त्यानंतर युगंधरचं लक्ष आनंदीकडे जातो. आनंदी आपल्या दोन्ही हाताने आपले खांदे झाकत असते. मालक साहेब म्हणतात, "काय आहे ना, जिथे पत्नीच्या सन्मानाचा विषय येतो तेथे तो विषय बदलणे नव्हे तर तिच्याबरोबर खंबीर उभं राहणं हीच आपली संस्कृती आहे." त्यानंतर युगंधर आनंदीकडे बघतो. आनंदी आपल्या दोन्ही हातांनी आपले खांदे झाकतच असते. तिला खूपच बावरल्यासारखं वाटत असतं. हे बघून मालक साहेब म्हणतात, "आनंदी, तू ठीक आहेस ना? काही प्रॉब्लेम आहे का?" आनंदी म्हणत असते, "नाही मालक साहेब, मी ठीक आहे." त्यानंतर युगंधर आपल्या खांद्यावर असलेली शॉल काढतो आणि आनंदीच्या नेऊन खांद्यावर घालतो. हे बघून माईंना खूप छान वाटत असतं. आनंदीला सुद्धा खूपच आनंद झालेला असतो. मालक साहेब आनंदीला म्हणतात, "तुला हे कपडे घालून एवढं अस्वस्थ वाटत होतं, तर मग कशाला हे कपडे घालायचे?" मालक साहेब विचारत असतात. परंतु आनंदी मात्र एकदम शांत बसलेली असते. आनंदी म्हणते, "मालक साहेब, मला माफ करा." त्यानंतर मालक साहेबांना आठवतं, आनंदीला रेडी करायची जबाबदारी मालक साहेबांनी शिल्पाताईला दिलेली असते. मालक साहेबांनी शिल्पाताईला सांगितलेलं असतं, "मी डायरेक्ट फॅक्टरीमधून तेथेच जाणार आहे. आनंदीला तू डायरेक्ट सोहळ्यामध्ये पाठवून दे. काहीही गडबड करू नकोस." हे सर्व मालक साहेबांच्या लक्षात येतं. मालक साहेब लगेच आनंदीला, "तू इथेच थांब," असं म्हणून तेथून निघून जातात. त्यानंतर माई आनंदीला म्हणत असतात, "आनंदी, मागे वळ. 2 पावलं पुढे जा. तुझ्यासमोर खुर्ची आहे. बस तिथे." आनंदी खुर्चीवर जाऊन बसते. त्यानंतर माई आनंदीला म्हणत असतात, "आनंदी, वेडी आहेस का गं तू? तू युगंधरला का नाही सांगितलंस? शिल्पाने जबरदस्ती तुला हा गाऊन घालायला लावला म्हणून का गप्प बसलीस?" आनंदी म्हणत असते, "नाही माई." माई म्हणत असतात, "पण का आनंदी?" आनंदी म्हणत असते, "मी जर मालक साहेबांना एक शब्द ना, तर मग त्यांच्या आणि शिल्पाताईंच्या नात्यामध्ये विष कालवलं गेलं असतं. त्यांच्या रक्ताच्या नात्यामध्ये माझ्यामुळे वाद हे मला कधीच मान्य नाहीये." "अहो माई, मालक साहेबांचा एवढा जीव आहे ताईसाहेबांवर." हे ऐकून ते आतून पार तुटून गेले असते. "माई, मी मालक साहेबांचा सगळा राग, त्यांचा सगळा संताप, त्यांचे सगळे गैरसमज हसतमुखाने आयुष्यभर सहन करायला तयार आहे. पण त्यांच्या आणि शिल्पाताईंच्या नात्यात माझ्यामुळे मिठाचा एक कण सुद्धा सांडला नाही पाहिजे. ते मला नाही चालणार." दुसरीकडे विद्याधर म्हणत असतो, "लय कौतुक चाललंय या निंबाळकरांच्या हजबंडचं. थांबा आता. आत्ताच्या आत्ता तुमच्या या कौतुकाच्या कशा चिंधड्या उडवतो ना ते बघाच." त्या आनंदीची अशी वाट लावतो की युगंधर निंबाळकर या शहरात तोंड दाखवायच्या लायकीचा राहणार नाही. एवढ्यातच शिल्पाताईला युगंधरचा कॉल आलेला असतो. धनश्री शिल्पाताईला फोन आणून देते आणि म्हणत असते, "युगंधर भाऊजींचा फोन आहे." शिल्पाताई फोन उचलतात आणि म्हणतात, "बोल युगंधर." युगंधर म्हणतो, "शिल्पाताई, तू आनंदीला तो गाऊन घालायला सांगितलास ना? का केलंस असं तू?" शिल्पाताई म्हणते, "म्हणजे त्या चोंबडीने तुझे कान भरले. केला तुझ्याकडे चोंबडेपणा. तिने मला जाब विचारायला लावलाय का तुला?" युगंधर म्हणतो, "ताई, ती एकही शब्द बोललेली नाहीये तुझ्या विरोधात आत्तापर्यंत. जेव्हा तिला रेड कार्पेटवर बघितलं त्या अवतारामध्ये, तेव्हा ती आतनं मेल्यासारखी झाली होती गं. तिच्या नजरेत ती दहशत दिसत होती. तिच्या चेहऱ्यावर मला स्पष्टपणे कळत होतं ताई. तिची अस्वस्थता पाहून मला लगेच कळलं."
ती स्वतःच्या इच्छेने असे कपडे घालणं कधीच शक्य नाहीये ताई. कोणीतरी तिच्यावर बळजबरी केली. तिची लाचार परिस्थिती बघून कोणीतरी तिच्या स्वाभिमानाचा खेळ केलाय आणि त्यासाठी तिने मला काही सांगायची गरज नाहीये. हे मला पक्क कळलं होतं. यावर शिल्पाताई जोरानेच म्हणते, "हो, केलं होतं. मीच केलंय हे सगळं. मी जबरदस्ती केली तिच्यावर. मी घडवून आणलं हे सगळं. कारण त्या कार्यक्रमात मला तिची नाचक्की होताना पाहायची होती. तू तिला हाकलून द्यावं असं मला वाटत होतं, परंतु नाही युगंधर. पण तू असं काहीच केलं नाहीस. युगंधर, त्या मुलीला मी माझ्या समिधा वहिनींची जागा घेताना कधीच बघू शकत नाही. कधीच नाही. आजपर्यंत तुझ्या प्रत्येक यशाच्या क्षणी, प्रत्येक इव्हेंटमध्ये समिधा वहिनी तुझ्या खांद्याला खांदा लावून उभी राहिली होती आणि आज ही तुझ्याबरोबर उभी राहणार तुझी बायको म्हणून आणि हे जग सगळं हे बघणार. मला कधीच मान्य नाहीये ती तुझी बायको म्हणून. माझ्या समिधा वहिनीला विसरून या मोलकरणीला या घरची सून मानणार हे जग हे मला मान्य नाहीये. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत हे कधीही सहन करू शकणार नाही मी युगंधर. कधीच नाही. हे ऐकून युगंधरला खूप राग आलेला असतो. युगंधर म्हणतो, शिल्पाताई, जेव्हा जेव्हा हा विषय निघतो तेव्हा तू तुझी ती व्हिडिओ रेकॉर्डर अशीच घासत बसते. तेच बडबडत बसतेस तू. मी आजवर तुला स्पष्टपणे सांगितलंय की माझ्या आयुष्यात समिधाची जागा कोणतीही स्त्री घेऊ शकणार नाहीये आणि आनंदी सुद्धा नाही. मग तुझा माझ्या शब्दांवर विश्वास का बसत नाही? का विनाकारण तू त्या मुलीला त्रास देत बसतेस? ती मुलगी इथे समिधाची जागा घ्यायला आलेली नाहीये आणि तसा प्रयत्न ती करणार सुद्धा नाही. अगं, त्या रागाच्या चष्म्यातनं बाहेर येऊन बघ जरा. अगं, त्या आनंदीने आपल्या निंबाळकर कुटुंबासाठी काय काय नाही केलं हे तू कसं काय विसरू शकतेस? एक बाप आणि मुलगा म्हणजे मी आणि पृथ्वी, आम्ही कित्येक वर्ष एका छताखाली राहून एकमेकांना ओळखत सुद्धा नाही असे राहत होतो आम्ही. आज आमच्या बाप मुलामधला दुरावा मिटला हा कुणामुळे? आनंदीमुळेच ना. हे फक्त तिच्या प्रामाणिक कष्टांमुळे आणि तिच्या संस्कारांमुळे. आणि हे दुर्दैव आहे की तू तिच्या कष्टांकडे नेहमीच डोळाझाक करत असते. आज तिला तू ते कपडे घालायला लावून तू फक्त तिचा छळ केला नाही शिल्पाताई. तू आज माझ्या विश्वासाला, माझ्या शब्दाला आणि या भावाच्या आदराला खूप मोठी ठेच पोचवली आहेस तू. आता एक गोष्ट तुला मनाशी पक्की करून घ्यावी लागेल. आनंदी निंबाळकर घराण्याची सून आहे. माझ्या सांगण्यानं, मायबापूंच्या समजवण्यानं तुझ्या डोक्यातली हवा जात नसेल ना, तर तुझा रोजचा तमाशा मी सहन करणार नाही. तू आत्ताच्या आत्ता तुझ्या सामानाचं गाठोडं बांध आणि पुढचे काही दिवस गुरुजींच्या आश्रमात जाऊन शांत राहा. खरं तर फोन स्पीकरवर असतो. हे ऐकून सगळ्यांना धक्का बसतो. युगंधर पुढे म्हणतो, तुझा रागीट आणि कडू चेहरा बघायचा मला खूप कंटाळा आलाय. मी अवॉर्ड फंक्शनमधून घरी पाऊल टाकल्यावर मला तुझा रागीट आणि कडू चेहरा बघायची इच्छा नाहीये. यावर धनश्री म्हणत असते, अहो भाऊजी तुम्ही. परंतु शिल्पाताई धनश्रीला गप्प करते. युगंधर म्हणतो, तू पुढचा अख्खा आठवडा गुरुजींच्या आश्रमात थांबणार आहेस. हे शांतपणे बसून मी काय बोललो यावर नीट विचार कर. आणि ज्या दिवशी तुझ्या मनात आनंदीविषयी आदर निर्माण होईल आणि ज्या दिवशी तू आनंदीला या घरातली सून म्हणून स्वीकार करशील, त्याच दिवशी निंबाळकरांच्या घराची पायरी चढायची हिम्मत कर. हे ऐकून शिल्पाताईला सुद्धा खूप टेन्शन आलेलं असतं. शिल्पाताई रागानेच तेथून निघून जाते.